पुण्यातील मंगला थिएटरसमोर म्हणजेच सिनेप्लेक्ससमोर आहे आणि सत्यशोधक हा चित्रपट जगभरामध्ये प्रसिद्ध केला जातो। आता त्याची व्ह्यूवरशिप आणि प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी केलेली आहे बॉक्स ऑफिसवर। हा चित्रपट आज मंगला या सिनेप्लेक्समध्ये संभाजी ब्रिगेडकडून जो आहे तो आयोजित करण्यात आला होता, मोफत जो आहे तो आयोजित करण्यात आला होता। माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा आहेत। विचारणार आहे काय नेमकं या चित्रपटामध्ये होतं आणि काय त्यांची भूमिका होती या चित्रपट मोफत ठेवण्यामागची। दादा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। काय नेमकी भूमिका होती सत्यशोधक चित्रपट तुम्ही या ठिकाणी शो मोफत दिला? संभाजी ब्रिगेडची जी भूमिका आहे ती सामाजिक समतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, जी राज्यघटनेमधील समता, बंधुता, न्याय आणि हे जे तत्त्वज्ञान आलेले स्वतंत्र। तर मी असं मानतो की महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वतंत्र ही आमची प्रेरणा आहे। मला फक्त एकच नमूद करायचे की या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर आपल्याबरोबर आहे। ते स्वतः अकोल्यावरनं या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आलेले आहेत, त्याचं आपण पहिल्यांदा स्वागत करू। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा चित्रपट जो आहे तो सत्याचं बोलतोय। मी आपल्याला सांगू इच्छितो की तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। सत्य सांगायचं धाडस असलं पाहिजे। महात्मा फुले सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरतात। म्हणून आपल्या देशाचं ब्रीद वाक्य जे आहे सत्यमेव जयते हे सत्यशोधक मधनं आलेलं आहे। महात्मा फुलेंची देण आहे सत्याच्या आग्रहाची। महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिलं, त्यांनी सत्याचा आग्रह धरला। मी श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल जी छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केली, त्याचं ब्रीद वाक्य आहे सत्याला मरण नाही आणि सत्य सगळ्यांनाच प्रिय असतं। आणि मग सत्यशोधक चित्रपट आल्यानंतर आणि सत्य जर सगळ्यांनाच प्रिय असेल तर ते शेवटच्या माणसापर्यंत, छोट्याशा लहान मुलीपासून स्त्रियांपर्यंत, तरुणांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे। आम्ही पुण्यात जरी हा शो लावत असला तर महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी असंख्य शो लावलेले आहेत। आमचा असा प्रयत्न आहे की आज जे वातावरण गढूळ झालेलं आहे, हा चित्रपट हा पुरोगामी विचाराचा आहे, बहुजनवादी विचाराचा आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे, बामसेबच्या विचाराचा आहे, ओबीसींच्या विचाराचा आहे, मराठा सेवा संघाच्या विचाराचा आहे। हा विचार टिकला पाहिजे, कारण सध्याचं वातावरण कसं आहे, आता इमर्जन्सी नावाचा पिक्चर येतोय, त्याच्यानंतर राम मंदिरावर एक पिक्चर काल रिलीज झालेला आहे, त्याच्यानंतर अटलजींवर एक पिक्चर येतोय, उरी नावाचा पिक्चर आला। म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राजकारण समाजकारणासाठी चित्रपट, नाटक आणि सिरियल येत आहेत। दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं की सावित्रीबाई फुलेंवर एक TV सिरियल सुरू होती आणि TRP नाही म्हणून ती बंद करण्यात आली। धक्का बसला मला, कारण आजची जी स्त्री शिकली, अस्पृश्यता निवारण असेल किंवा स्त्रियांमध्ये आता आपल्याकडे बेटी बचावचं कार्यक्रम चालतो। म्हणजे आपल्या बीडचं तुम्हाला माहिती आहे की गर्भाशयामध्ये मुली मारल्या जातात। सोनोग्राफीचा शोध लागला 1980ला, त्याच्यानंतर स्त्री गर्भात मारायला लागल्या। परंतु बाल हत्याग्रह हे पहिल्यांदा या पुण्यामध्ये सुरू करून ज्या स्त्रिया ज्यांच्यावर त्यांच्या कुटुंबातले किंवा अन्य लोकांनी अपराध केला, त्यांनी म्हणजे त्यांच्यावर वाईट वेळ आली, त्यांना दिवस गेले, त्या आत्महत्या करायच्या, अशा स्त्रियांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी वाचवलं, त्यांची मुलं जन्माला घातली। त्यापैकीच यशवंत नावाचा एका ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला। महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यता निवारण असेल, स्त्री शिक्षणाची चळवळ असेल, अस्पृश्य शिक्षणाची चळवळ असेल, या पुण्यामधलं येरवड्याचा पूल असेल, खडकवासल्याचं धरण असेल किंवा कात्रजचा बोगदा असेल, हे महात्मा फुलेंच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने ते अर्थकरणाबद्दल बोलतात, ज्याची चळवळ आता संभाजी ब्रिगेड करते, अर्थकरणाची चळवळ। महात्मा फुले काय म्हणतात माहिती का, सामाजिक चळवळी जिवंत ठेवायच्या असतील तर अर्थकरणाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही, आपण उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे। दुसरा एक प्रश्न मला या ठिकाणी प्रकर्षण विचारायचा आहे, कारण मला दुर्दैवाने हा प्रश्न विचारावा लागतोय, कारण महापुरुष हे जाती जातीत वाटले गेलेत। ओबीसींचे महापुरुष म्हणून महात्मा फुलेंना पाहिलं जातं। तुम्ही मराठा आहेत आणि मराठा महासंघाने हा जो चित्रपट आहे तो आयोजित केला, काय नेमकं वाटतंय? नाही, मी मराठा जातीने जन्माने आहे, वृत्तीने मराठा हा शब्द जो आहे तो समूहवाचक आहे, महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा। तुम्ही जर माझ्या घरी आला
तर 6 फुटाचा बुद्धाचा पुतळा आहे. तुम्ही त्याचं पहिलं दर्शन घेता. नंतर हॉलमध्ये बालीमधनं आणलेलं जवळपास 4 फुटाचा बुद्धाचं चित्र आहे. त्याच्यानंतर मी एक 200 वर्षापूर्वीची बुद्धाची मूर्ती आणलेली. माझ्या घरामध्ये पूर्ण वातावरण बुद्धमय आहे आणि येणाऱ्या लोकांना संशय वाटतो की प्रवीण गायकवाडची जात काय आहे, कारण गायकवाड नाव हे सर्वांमध्ये आहे. अगदी मायनॉरिटीजमध्ये, ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये सुद्धा गायकवाड भरपूर आहेत. त्यामुळे माझी जात मराठा आहे याच्यापेक्षा मी मानवतावादी आहे. मी या विचाराने काम करत असल्यामुळं, आणि मला एक नक्की सांगायचं, खेदाने सांगायचं आहे की ज्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आलेला आहे, एकीकडे धार्मिक वातावरण गढूळ झालेलं आहे, दुसरीकडे OBC विरुद्ध मराठा असा संघर्ष झाला आहे. आपण नमूद केलं की मी मराठा आहे आणि ह्या चित्रपटाचा संबंधित आहे. अर्थातच तो चित्रपट माझा आहे. निलेश जळमकर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, 15 वर्षे ते माझे सहकारी आहेत. परंतु मराठा समाजाने पण या चित्रपटाकडे दुर्लक्ष केलं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर. आणि OBC समाजामध्ये अजून महात्मा फुलेंचं काम गेलेलं नाही आहे. माळी समाजामध्ये आजही सावता माळींना त्यांना गुरुस्थानी मानतात, परंतु महात्मा फुलेंचा विचार आज OBCमध्ये सुद्धा रुजलेला नाही. ते OBCच्या आरक्षणाचे लाभधारक आहेत. मी नेहमी म्हणायचो की आरक्षणाचा लाभधारक माणूस हा फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा असला पाहिजे. गंमत वाटती, आरक्षणाची मागणी करायची आणि हिंदुत्ववादाचा पुरस्कार करायचा. महात्मा फुलेंच्या या विचाराबद्दल जसं तुम्ही आता उल्लेख केला सावतामाळी आणि महात्मा फुले यांच्याबद्दलचा, भुजबळ जे राजकारण करतायत त्यांना तुम्ही सल्ला द्याल का की यांना कुठेतरी पोहोचवा महात्मा फुलेंना समाजामध्ये? भुजबळ हे पूर्ण राजकारणी आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळेस ते शिवसेनेत होते, म्हणजे त्याला आता राजकारणी जरी असले तरी समाजाची आता फार गरज वाटायला लागली त्यांना, त्याबद्दल बोलतो. नाही काय आहे, त्यांना समाजाची म्हणजे OBC समाजाची वाटते, नुसती माळी नाही. कारण 52% OBCच त्यांना मुख्यमंत्री करू शकतात. तुम्ही शिवसेनेत असताना तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी गोमूत्र टाकून फोर्टचं जे आपलं हुतात्मा स्मारक आहे ते त्यांनी धुतलं होतं, म्हणजे पक्के हिंदुत्ववादी होते. परंतु मनोहर जोशी त्यांच्यापेक्षा वरचढ झाले, त्यांना विरोधी पक्ष नेते केल्यामुळं त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना सोडली, असं आम्ही आत्तापर्यंत वाचलंय आणि ऐकलंय. त्याचं कारण मी त्यावेळेस लहान होतो, 90 साली मी 25 वर्षाचा होतो. म्हणजे ते OBCच्या राजकारणाकडे वळले हे मंडल कमिशन नंतर असं ते सांगतात. गंमत वाटते, ज्यावेळेस त्यांना म्हणजे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्यावेळेस ते त्यांच्या बंगल्यात चालले होते, रामटेक बंगल्यामध्ये, एका हातात महात्मा फुले दुसऱ्या हातात गणपती घेऊन, हे कसं शक्य आहे? एकाकडे महात्मा फुले आणि दुसरीकडे गणपती, हा विचाराचा पराभव आहे. लक्षात ठेवा, ही ते कन्फ्यूज स्टेज आहे. म्हणजे राजकारणासाठी, मतासाठी OBC आणि धार्मिक म्हणून गणपती किंवा हे चालणार नाही. करायचं तर सत्य, त्याची किंमत मोजली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सत्यशोधक चित्रपट जो आज आलेला आहे तो प्रत्येक बहुजन समाजातल्या माणसांनी बघितला पाहिजे, अगदी ब्राह्मण समाजाने बघितला पाहिजे. एक मिनिट, ब्राह्मण समाजाने बघितलं असं तुम्ही म्हणताय आणि त्यांना सुद्धा आवाहन करताय. मात्र आनंद वेदीतले हिंदू कुठली तरी संघटना आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महात्मा फुलेंचा जो या चित्रपटामध्ये जो काही इतिहास सांगितला तो फार चुकीचा सांगितला आहे, ज्या वास्तवात गोष्टी होत्या त्या सांगितल्या नाहीत असं आनंदवे म्हणतात. नाही, हा चित्रपट ज्यांनी लेखन केले ते माझे कार्यकर्ते आहेत. या चित्रपटाची जेवढी मांडणी आहे ती महात्मा फुलेंचं महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेलं समग्र वाङ्मयामधलं एक. दुसरी गोष्ट, सेन्सर बोर्डाने एकही कट नाही दिला. त्यांचे आक्षेप असू शकतात, ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणी दृष्टिकोनातनं ज्यावेळेस ते या चित्रपटाकडे बघतात तर ब्राह्मण याच्यामध्ये विलन दिसतात. हा काय दोष नाही, ही व्यवस्था आहे. इथं मनुस्मृती होती, इथं वर्णव्यवस्था आहे, इथं जाती व्यवस्था आहे आणि ती उद्ध्वस्त केली पाहिजे. याच्यासाठी ज्यावेळेस महात्मा फुले काम करतात आणि सत्याचा पुरस्कार करतात, सत्यशोधक म्हणून काम करतात, असत्याचा कुणी पुरस्कार करत नाही. छाती ठोकपणे महात्मा फुले म्हणतात मी सत्याचा पुरस्कार करतात. त्यांचे अनेक ब्राह्मण सहकारी होते, अनेक बहुजन सहकारी होते, परंतु काही कारणाने महात्मा फुलेंना ते सोडून गेले. म्हणजे उत्तरार्ध आणि पूर्वार्ध वेगळं आहे, पण महात्मा फुले किती ग्रेट होते. अर्धांग वायूचा झटका आला त्यांना. एक उजवी बाजू त्यांची काम करत नव्हती, त्यांचं लिखाण बंद झालं. त्यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं होतं, ब्राह्मणाची कसब नावाचं. शेतकरी असूड, पण एक शेवटच्या आयुष्यामध्ये त्यांनी डाव्या हाताने पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. आपण एक व्यवस्था नाकारतो तर दुसरी व्यवस्था दिली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणाशिवाय लग्न लावलं पाहिजे, अनेक दहाव्याचे कार्य वगैरे केले पाहिजे. कारण दक्षिणा देणं आणि मानसिक शोषण करणं, अंधश्रद्धेच्या विरोधात बोलणं म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधात बोलणं नाही. म्हणजेच याच व्यवस्थेमध्ये आनंदवेंचा आक्षेप आहे असं तुम्हाला म्हणायचं? नाही, कसं आहे की ते ज्या भूमिकेतनं बोलत आहेत
आणि ते ज्या जातीतनं येत आहेत त्यांच्या दृष्टीने हे बरोबरच आहे ना. त्यांना असं वाटतं की ब्राह्मण समाजाची बदनामी होती, तसं वाटणं त्यांच्या दृष्टिकोनातनं बरोबर आहे. माझ्या दृष्टिकोनातनं हा मानवतेचा पुरस्कार आहे. जगामध्ये अशा प्रकारचं शोषण अस्पृश्यतेचं नाही आहे. मला असं वाटतं की माझं जे काय आकलन आहे महात्मा फुलेंच्या चरित्र, मी अनेक भाषणं केलेली आहेत, महाराष्ट्रभर मी महात्मा फुलेंवर बोललेलो आहे. पण मला असं वाटतं की आपल्याबरोबर निलेश जळमकर सर हे लेखक आणि दिग्दर्शक, आपण त्यांच्याबरोबर संवाद. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक निलेशजी आहेत, विचारणार आहे. दादा, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. खरं तर तुमचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही हा चित्रपट उभा केला आणि प्रेक्षकांनी फार पसंती याला दाखवली. म्हणजे फार वेगळं, आता दादांनी सांगितलं की अशा सगळ्या जाती व्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये हा चित्रपट जो आहे तो तुम्ही निर्माण केला. कसा प्रतिसाद आहे आणि काय सुचलं तुम्हाला, भावना काय होत्या? नाही, अगदी छान वाटते, कारण आज महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळतोय सिनेमाला. थिएटरकडे लोक वळलेत, कारण जिथे जसं की दादांनी सांगितलं की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्यावर आलेली सिरियल TRPची कारणं सांगून बंद केल्या जाते, आणि अशा पार्श्वभूमीवर एक सत्यशोधकसारखा सिनेमा आणायचं व्यावसायिक धाडस करतायत निर्माता मंडळी, तर त्यांच्या धाडसाचं कौतुक आहे. आणि त्यांच्या विश्वासाला जो प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे आणि थिएटर्सकडे लोक येत आहेत, त्याच्यामुळे आनंदच वाटतो या सगळ्या विषयांचा, आणि विषय पोचतो आहे लोकांपर्यंत. म्हणजे आता आज 3ऱ्या हप्त्यामध्ये सिनेमा सक्सेसफुली पदार्पण करतो आहे आपला. आणि आता आमचा सर्वांचा उद्देश हा आहे की समविचारी शाहू फुले आंबेडकर विचारधारेतल्या सर्व संघटना असतील की हा विचार आणि हा विषय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त काळ हा थिएटरवर सिनेमा कसा राहील आणि समाजाचा शेवटचा घटक थिएटरपर्यंत कसा पोहोचेल आणि त्याच्यापर्यंत हा विषय कसा पोहोचेल, यासाठी आम्ही सर्व लोक आता प्रयत्नशील राहू. अलीकडच्या काळामध्ये चित्रपट चालला किती, त्याची कमाई काय आहे, बॉक्स ऑफिसवर काय त्याची नोंद आहे, याबद्दल विचारलं जातं. म्हणूनच विचारतो की काय आतापर्यंतची कमाई आहे? नाही, आता आमचा विषय हा आहे की ते तर असेल, प्रोड्युसरकडे त्याची कमाई नाही, प्रसार प्रचार प्रबोधन व्हावं. हां, करेक्ट. आता आमचा विचार हा आहे की ते सगळी गणितं प्रोड्युसर्सकडे असतील, पण आम्ही जे चळवळीतून की जेव्हा ज्या भावनेतून किंवा ज्या एका विश्वासातून सिनेमा बनवला, तो उद्देश असा आहे की किती लोकांपर्यंत विषय पोहोचला आहे. त्याच्यामुळे आमचा पहिला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोक थिएटर्सपर्यंत पोहोचले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळे कलेक्शन काय होते तो दुय्यम भाग आहे या सिनेमाचा. नक्कीच. भविष्यामध्ये काय आणखी पुढचं पाऊल असेल? आता सत्यशोधक आहे, भविष्यामधला काय एखादा नवीन प्रोजेक्ट? माझे विषय चळवळीतलेच असणार आहेत, कारण मी याच्या आधी डेबू गाडगे महाराजांचा सिनेमा केला, तो प्युअर चळवळीतला होता. जसं की दादांनी सांगितलं की माझी सामाजिक जीवनाची सुरुवातच संभाजी ब्रिगेड आणि या सगळ्या संघटनांपासून झालेली आहे. त्याच्यामुळे चळवळीतले विषय जास्तीत जास्त प्रभावीपणे सिनेमाच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील हा माझा प्रयत्न असेल. आता येणारा सिनेमासुद्धा चळवळीच्या विषयाचाच असेल. खरं तर या सगळ्या चित्रपटांच्या म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाच्या या परिस्थितीमध्ये सत्यशोधक चित्रपट निर्माण करणं आणि तो उदयास आणणं, प्रेक्षकांची पसंती, प्रेक्षकांना आकर्षित करणं फार जिकिरीचं काम आहे. तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी सत्यशोधक चित्रपट जो आहे तो जळमकर यांनी आणला आणि तो सत्यामध्ये उतरून सत्यशोधक समाज आणि बहुजन समाज याबद्दलची काय प्रेरणा आहे, याबद्दलची जी काही समाजाची भावना आहे आजच्या काळामध्ये, म्हणजेच आजच्या जातीवादाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा हा चित्रपट आहे, येणाऱ्या काळामध्ये हा चित्रपट बहुजनांसाठी वेगळी प्रेरणा, वेगळा मार्ग, वेगळे विचार देण्यासाठीचा हा प्रगल्भ चित्रपट आहे असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या काळामध्ये प्रेक्षकांना आणि समाजातील लोकांना या सगळ्या गोष्टीमधून घेऊन जात असताना दिग्दर्शकांनी सांगितलं की कमाई करणं हा आमचा मूळ उद्देश नाही, तर प्रसार प्रचार आणि प्रबोधन, समाजामधली जी काही दरी आहे एकमेकांच्या जातीवादाची, ही दरी अंतिम टप्प्यामध्ये किंवा मग संपवणं हा आमचा मूळ उद्देश असल्याचं या ठिकाणी दिग्दर्शक तसंच आयोजित करणारे जे आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन कृष्णांसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, पुणे. ओके, स्टॉप करत तिथूनच. लाईट होती का बरोबर प्रॉपर? होती ना. यस, चल. त्यातून नका वेगळे घ्या. हे बघा आता झालं ना, झालं आता स्टॉप करा. इथून कुठून हे स्टॉप, हे ना स्टॉप.